नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील योगेश मस्के सरांसोबत फळबाग सोबती। आज आपण करमाडजवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाडजवळ सय्यदपूर या गावामध्ये आलेलो आहोत। इथं मोसंबीचे शेतकरी आहेत, लाडसोंगीचे जवळ आहे। आप्पासाहेब दवणे यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आज इथं आपण ट्रीटमेंट काही सुरू करणार आहोत। झाड खूप काडीवर गेलेले आहेत। आपण 2-3 बागं बघितलेत आणि काडीची समस्या आपण पुढे सॉल्व करू, पण सध्या आपण याची फळ फुगवणीची ट्रीटमेंट घेऊयात जेणेकरून त्यांचं उत्पादन वाढेल। राम राम तर योगेश सर, काय नियोजन आज? एकदा तुमचा परिचय द्या। हो, आप्पासाहेब इडवा दवणे। अच्छा, तर आपण काही नोकरी वगैरे करत होतात का व्यवसाय शेती होता? नाही, अगोदर नोकरी केलेली आहे जवळजवळ 35 वर्षे। अच्छा, आणि आता रिटायर झाल्यापासून 16पासून शेती करायला लागलो। अच्छा, नोकरी कोणत्या विभागात करत होते? मी कॉटन फेडरेशनमध्ये नोकरी करत होतो। बरं, आज आपल्याला जी ट्रीटमेंट घ्यायची याच्यामध्ये आपल्याला आता 3 टाईपचे फळं घ्यायचे। तुमच्या बागेमध्ये जे 3 साईज आहे, एकदम छोटी साईज, मिडियम साईज आणि एकदम मोठी साईज। 3 पद्धतीचे फळं काढा, त्याचा आपण वेट घेऊ आणि ट्रीटमेंट केल्यानंतर एक 20-22 दिवसात परत आपण एक व्हिडिओ घेऊ, त्याचं वेट किती वाढलं, झाडाची ग्रोथ काय झाली, हे सगळं आपल्याला त्या ट्रीटमेंटमधून लक्षात येईल। हो, तर आता 3 टाईपचे फळं काढा, आपण एकदा त्याचं वेट घेऊ आणि झाड आपण आयडेंटिफाय करू। आता हे जे एकदम गेलेलं झाड आहे त्याच्या बाजूचं झाड आहे, ते मग लक्षात राहील आपल्याला कोणतं। एक मध्यम आकाराचं काढा, एक सगळ्यात मोठं आणि एक सगळ्यात छोटं, म्हणजे बागामध्ये ॲव्हरेज साईजच्या हिशोबाने। आणि एकदम एक छोटं घ्या। बरोबर 3 टाईपचे काढले सर। घ्या वेट याचं 145 ग्राम, 46 ग्राम छोटी साईज आहे। छोटी साईज 145-46 ग्राम, मध्यम साईज जी आहे तसं 173 ग्राम, एकदम मोठी साईज, आणि मोठी साईज आहे 196 ग्राम। म्हणजे ॲव्हरेज समजा तुमचं 150, 125 आणि 200 याच्या आसपासचं ॲव्हरेज आहे। तर आपण आज 4 तारीख ना, 4 ऑगस्ट 2025 या दिवशी आपण एक ट्रीटमेंट घेतोय। बरोबर, आपण 20 ते 22 ऑगस्टला व्हिडिओ घेऊ परत, 25 ऑगस्टच्या आसपास। त्याच्यामध्ये मग आपण बघू काय ग्रोथ झाली। त्याच्यामध्ये आता जी ग्रोथ होणार आहे, फळांचं वजन वाढेल, फुगवण वाढेल, म्हणजे साईज वाढून जाईल, आणि त्याच्यामध्ये जे वेटसाठी कंटेंट उतरतात, रस उतरतो, गोडी उतरते, त्यांना काय होईल, वजन वाढून जाईल। मग आपल्याला ही जी ट्रीटमेंट करायची आज, याच्यासोबत आपल्या 1261 सोबत पिकअप आणि जादू ड्रिपमधून सोडायचे। आता जमिनीत तुमचे ओले, आता ते तुम्ही रिंगण पद्धतीने करा किंवा ड्रिपमधून, जसं तुम्हाला शक्य होईल तसं, परंतु एका झाडाला 2 लिटर पाणी त्याचं जाईल असं तुमचं एक नियोजन करा, जेणेकरून आपला जेवढा मुळाचा कक्ष आहे त्या पूर्ण कक्षेमध्ये ती औषधी पोहोचायला पाहिजे। चालेल, आता तुम्हाला काय अपेक्षा आहे, याच्यातून किती वेट वाढून आलं पाहिजे या ट्रीटमेंटमध्ये? मला तर काही सांगता येणार नाही, तरी काहीतरी अपेक्षा असेल ना, किती ग्राम ना फळ वाढावं असे तुम्हाला? आता ट्रीटमेंट तर तुम्हीच करणार, तुम्ही 250 व्हायला पाहिजे, ॲव्हरेज 250 व्हायला पाहिजे, 200चं फळ 250 पर्यंत व्हायला पाहिजे, आणि नक्कीच होतील, कारण आपल्या बागेत फळं कमी, पातळ बाग आहे की नाही सर? कारण ज्या बागेत जास्त फळसंख्या असते तिथं सुद्धा 70-80-100 ग्रामनी वाढतं, तिथं साईज घ्यायला थोडंसं कसरत असते, परंतु आता ह्या बागेमध्ये फळसंख्या कमी आहे, ऑटोमॅटिक बी वाढेलच ना सर? एवढं नाही वाढणार ना, एवढं वाढणार नाही। त्यासाठी एखादी लाईन तुम्ही सोडून द्या, एक लाईनला करूच नका, पण त्यातला फरक बघू ना आपण, चांगली गोष्ट आहे ना। आणि आम्हाला सांगू नका ती लाईन कोणती आहे, ज्या दिवशी आपल्याला रिझल्ट घ्यायचा त्या दिवशी आपण दोन्हीकडले फळ घेऊत। ती लाईन तुम्ही सोडून द्या, तिला सोडूच नका, आपण त्यावेळी तर बघू त्याच्यामध्ये त्याच्यातल्या तुम्ही फळं इथून 3 घरी घेऊन जा, बरं का? काय फरक झाला, 3 फळं तुम्ही त्याचे एक ॲव्हरेज छोटं, मोठं आणि मधलं घरी घेऊन जा, एखाद्या दुकानामध्ये त्याचं माप घ्या, तुम्ही एक व्हिडिओ काढून ठेवा त्याचा, आणि मग इकडं आणि तिकडं काय फरक झाला ते आपण 22-23 तारखेला बघू। ठीक आहे, कारण आम्ही रिझल्टवर काम करतो। आम्ही जर तुम्हाला एवढ्या विश्वासाने सांगायलो की आम्ही 15-20 दिवसानंतर वजन घेणार परत,
आता आपला हा व्हिडिओ यूट्यूबवर चालला आहे, हो. हजारो लोक त्याला बघतात, हो तुमच्यासारखे सामान्य शेतकरी सगळे बघतात त्याला. हो बरोबर आहे. तर आमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे. हो बरोबर. आपल्याला कोणाची फसवणूक करायची नाही मामा. याच्यातून आपला व्हिडिओ काढायचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान लक्षात आलं तर जे इतर काही खर्च होतात ते बंद होऊन जातात हो आणि झाडामध्ये तुम्हाला ती ग्रोथ आता मिळेल. टाकलीच ना आम्ही जवळ 20,000चं औषध खत टाकलं. तुम्ही म्हणता ते काहीच काम येत नाही. म्हणजे असं होतं ना. आता ते कसं कामं येत नाही सांगतो तुम्हाला. जर तुमचे मुळं तेवढे सक्रिय नसतील, सुदृढ नसतील, तर ते तुम्ही टाकलेलं खत जर ते उचलतच नसतील. तुम्हाला कसं म्हटलं मी खत मग तेच ना, आम्हाला उचलण्याचं त्याच्यामध्ये अज्ञान थोडस असल्यामुळं हे होऊ शकतं ना आमचं. खताचं जे नियोजन म्हटलं ना, हो. खत जे टाकलेत ना तुम्ही तेवढ्या वेळेत जर ते उचलले गेले नाही तर त्याची मातीच झाली ना हो. नंतर. मग त्याच्यामुळे जो मुळांचा कक्ष आहे तो जर तुमचा सक्रिय राहिला, हो चांगला राहिला, तर मग झाडामध्ये काही द्या तुम्ही, ती उचलण्याची क्षमता वाढून जाते आणि मग त्याची ग्रोथ आपल्याला झाडामध्ये हो, दिसते. योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट व्हायला पाहिजे ना. हो ते आमच्याकडून होत नाही ना. हे आम्ही बघा. खर्च करतो. शेतकरी खर्च करतो, मेहनत करतो, चुकतो कुठं? टायमिंग. तेच म्हणायला लागलं. ज्या वेळेला जी गोष्ट करायची ती काहीतरी राहून जाते, की आपण लग्नात निघून जातो किंवा कधी कधी चुकीच्या वेळेस पाणी देऊन टाकतो, कधी बाग फोडताना चुकी होऊन जाते की आपण काहीतरी नियोजन मध्ये मिसमॅनेजमेंट होती आणि वेळेवर काही गोष्टी न झाल्यामुळे मग आपल्याला भरपूरशा नुकसानाला सामोरं जावं लागतं. बरोबर की नाही? या ना भाऊ, या इकडं. यांचं पण तुमचं काय डाळिंबाचं परिचय? बाग आहे. नाव सांगा तुमचं पण. आप्पासाहेब शिवराम मुळे. अच्छा. अच्छा, तर तुमचा डाळिंबाचा बाग आहे. आता गेलं ह्या वेळेस मार्गदर्शन harvest करता का काकाला काही? कारण डाळिंबामुळे तुम्हाला भरपूरच्या गोष्टी माहित होतात. नाही का? तरी आम्ही विचारित राहतो त्याला. हा. कारण औषधाची भरपूर माहिती होऊन जाते ना नाही, विचारित डाळिंबामुळे. राहतो पण मी डॉक्टर लावले. अच्छा 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 अच्छा. हार्वेस्टिंग झाली की तुमची? हो, किती टन निघाला तुमचा? 200 कॅरेट निघते. 200 कॅरेट. 400 अच्छा. लहान झाड आहे. पहिल्या वेळेस 4 टन माल निघला. चालेल. सर, तर आज आहे 4 तारीख, 4 ऑगस्ट. आपण 20-22 ऑगस्टच्या आसपास वापस एकदा व्हिडिओ घेऊयात. ह्याच झाडाखाली तुम्ही मार्क करून ठेवा. आपण ही काडी ठेवून लावून ठेवायची चांगली तर नाही, त्याच झाडावर ह्याच झाडावर ठेवू. हा, तिथंच राहू द्या. तिला कोणी हलवणार नाही तिथं. इकडे म्हणजे लक्षात राहील की आपण कोणत्या झाडाची वजन घेतलेलं आहे. त्या झाडाच्या ट्रीटमेंट तर आपण सगळ्या बागामध्ये करणार, त्यामुळे जो रिझल्ट ह्या झाडामध्ये येईल तोच रिझल्ट तुम्हाला बाकीच्या झाडांमध्ये येईल. आणि हे तुमच्यासाठी तर महत्त्वाचं आहेच, पण आमच्यासाठी सुद्धा ही टेस्ट असते प्रत्येक बागामध्ये. आमची परीक्षाच असते ही, कारण आम्ही एवढं विश्वासाने सांगतो शेतकऱ्यांना, तर मग आम्ही आमच्या टेस्टला तयार असतो. चल, धन्यवाद.